पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी या विषयाअंतर्गत लेटर्स ऑफ अल्फाबेट हा जो पहिला घटक आहे त्या घटकाच्या अंतर्गत अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात. त्यामध्ये बिगिन विथ आणि एंड विथ हा एक टॉपिक आपल्याला उपघटक आपल्याला त्यामध्ये अभ्यासायला मिळतो. मग त्यामध्ये बिगिन विथ म्हणजे काय आणि एंड विथ म्हणजे काय. सगळ्यात अगोदर बिगिन विथ याचा अर्थ होतो की च्याने सुरुवात होणारी आणि एंड विथ याचा अर्थ होतो की च्याने शेवट होणारे. मग आता सुरुवात होणारे शेवट होणारे मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो तर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन विथ डॅश डॅश लेटर. म्हणजे एखादा लेटर तुम्हाला दिलेला असेल आणि त्या लेटरनं सुरू होणारा शब्द तुम्हाला ओळखायला सांगितला जातो. मग आता या ठिकाणी पाहिलं आपण की विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कोणता शब्द आहे की त्याची सुरुवात फॉर एक्झाम्पल डब्ल्यू या लेटरनं झालेली आहे. मग डब्ल्यू या लेटरनं सुरुवात होणारा शब्द तुमच्या पर्यायामध्ये दिलेला असेल, तुम्हाला तो शब्द त्या ठिकाणावरून शोधून लिहायचा असतो, फाइंड करायचा असतो. मग या ठिकाणी व्हॉट हा शब्द आहे ज्याच्या सुरुवातीला बिगिन विथ डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू न सुरू होणारा शब्द, बिगिन विथ पी म्हणजे पी न सुरू होणारा शब्द, बिगिन विथ एल म्हणजे एल न सुरू होणारा शब्द. म्हणजे थोडक्यात काय तर बिगिन विथ याचा अर्थ असा होतो की सुरुवात, च्याने सुरुवात होणारी म्हणजे टिंबटिंबाने सुरुवात होणारा. थोडक्यात आपण त्याचा असा अर्थ घेऊया. त्यानंतर एंड विथ म्हणजे काय. एंड विथ म्हणजे शेवट, त्या शब्दाच्या शेवटी येणारा अक्षर, च्याने शेवट होणारा शब्द. मग आता विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एंड विथ डॅश डॅश लेटर. फॉर एक्झाम्पल जर घेतला आपण डब्ल्यू, मग डब्ल्यू न सुरू शेवट होणारा म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी डब्ल्यू आलेला आहे असा शब्द ओळखायला सांगितलेला आहे. मग एंड विथ डब्ल्यू एल्बो, मग एल्बोच्या शेवटी काय आहे डब्ल्यू आलेला आहे म्हणजे हे काय झाला एंड विथ डब्ल्यू. एंड विथ वाय म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी वाय आहे असा शब्द बॉय. मग बॉयच्या शेवटी काय आहे बी ओ वाय, एंड विथ वाय शेवटी वाय आला. त्यानंतर एन, एंड विथ एन. साइन, साइन हा शब्द घेतला तर एस आय जी एन, हा एन हा शब्द काय लेटर काय आहे शेवटी आलेला आहे म्हणजे एंड विथ एन आलेला आहे. थोडक्यात काय की सुरुवात होणारा आणि शेवट होणारा, बिगिन विथ आणि एंड विथ, सुरुवातीला आणि शेवटी. तर आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी पाहिला. दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की विच ऑफ द गिवन लेटर बिलो डज नॉट बिगिन विथ डॅश डॅश लेटर. डज नॉट बिगिन, डज नॉट म्हणजे सुरुवात न होणारा शब्द. इथे बिगिन विथ होता, इथे डज नॉट आहे म्हणजे सुरुवात न होणारा शब्द. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय की एखादा तुम्हाला लेटर दिलेला असेल आणि त्या लेटरनं सुरुवात न होणारा शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेला असेल. किंवा इथे काय विच ऑफ द गिवन लेटर बिलो डज नॉट एंड विथ डॅश डॅश लेटर म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी म्हणजे असा एखादा तुम्हाला शब्द असेल डज नॉट एंड म्हणजे शेवट न होणारा शब्द. शब्द लक्षात घेऊन वाचायचा आहे डज नॉट एंड विथ आणि डज नॉट बिगिन विथ म्हणजे सुरुवात न होणारा आणि शेवट न होणारा. तर अशा स्वरूपाचे प्रश्न या भागावरती विचारलेले असतात. म्हणजे सुरुवात होणारा, सुरुवात न आणि शेवट होणारा, सुरुवात न होणारा शेवट न होणारा. म्हणजेच काय की जे लेटर तुम्हाला दिलेलं आहे त्या लेटर व्यतिरिक्त दुसऱ्या लेटरनं सुरुवात होणारा शब्द विचारलेला असेल किंवा दुसऱ्या लेटरनं शेवट होणारा शब्द विचारलेला असेल तर अशा स्वरूपाचे प्रश्न या लेटर्स ऑफ अल्फाबेट या भागावरती या घटकातून बिगिन विथ आणि एंड विथ यावर आधारित तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात.